जय भीम. नमस्कार. मी डॉक्टर राजन माकणीकर, आंबेडकरी पॅन्थर चळवळीमधील एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. विद्रोही पत्रकार म्हणून मला महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. सध्या हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा मूळ उद्देश हा आहे की मागील 2 ते 3 आठवड्यापासून माझ्या बाबतीमध्ये असभ्य लिखाण केलेलं आणि काही फोटोजच्या माध्यमातून लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण केला जातो आहे की माझे काही मुलींसोबत अनैतिक संबंध आहेत, काही महिलांसोबत माझे अनैतिक संबंध आहेत आणि मग माझे 4-4, 5-5 लग्न झालेले आहेत. तर हा जो अपप्रचार आहे हा अतिशय बालिशपणाचा आहे आणि हा जो प्रकार चालू आहे हा केवळ जोही माझा विरोधक आहे मी ॲक्च्युली त्याला आवडत नसल्यामुळे अशा प्रकारची माझी ॲक्च्युली बदनामी करून तो मला ॲक्च्युली तो मानसिक हे दबाव आणू इच्छितो आहे. पण मी ह्या आपलं तुमच्या घाणेरड्या आणि बालिशपणाच्या अशा आपलं कृत्याला अजिबात खतपाणी देणाऱ्यापैकी नाही आहे. तर हे जेही कोणी असतील असे विरोधक जे की हा अपप्रचार करून हे माझं मानसिक आणि कौटुंबिक स्वारस्य आपलं बिघडू पाहत आहेत, तर अशांना अशांना ह्या व्हिडिओच्या मार्फत माझा संदेश आहे. कारण मुळात आता माझे अतिशय शत्रूंची संख्या मी आता सध्या सांगू शकत नाही आहे. कारण मी आपलं विरोधी भ्रष्टाचार विरोधामध्ये सध्या काम करत असल्यामुळे विरोधकांची संख्यामध्ये हे चांगलीच वाढ झालेली आहे. यामुळे मी असा प्रत्यक्ष किंवा जो कोणी अप्रत्यक्ष असेल तो विरोधक मी काही ओळखू शकणार नाही. यामुळे त्या व्यक्तीला, त्या मूर्ख माणसाला मला एवढंच सांगायचं आहे की जेही राजकारण करायचं असेल किंवा कोणासोबत तुला शत्रुत्व पत्करायचं असेल तर एवढ्या खालच्या पातळीमध्ये जाऊन कुणीही कोणाशी शत्रुत्व पत्करू नये. हा असा माझा एक स्वतःबद्दलची समज आहे. कारण कोणाच्या पारिवारिक कोणाचं नुकसान होऊ नये अशा संदर्भामध्ये कोणाबद्दल कोणतीही नोंदी किंवा कोणतेही आरोप किंवा कोणती आक्षेप विना पुराव्याशी घेऊ नये. आता जेही ते फोटो व्हायरल होत आहेत हे सगळे माझे 10 ते 15 वर्षाखालचे हे माझ्या NGOच्या ऑफिसमधील ज्या कोणी महिला आणि त्या मुली होत्या त्यांच्यासोबतचे माझे आजही स्वारस्याचे चांगले संबंध आहेत आणि ते सौदार्याचे संबंध आहेत आणि काहींचे हे लग्न झालेले आहेत आणि आता काही असतील इकडे. पण मला जे कोणी संपर्कामध्ये आहेत त्यांनी पण ते काही फोटोज पाहिले, ते व्हायरल झालेले मेसेजेस पाहिले आणि त्यांनी त्याबद्दल हे दुःखदायक टिप्पणी व्यक्त केली. तर आमचे जे संबंध जे काही होते किंवा आहेत हे अतिशय पवित्र आहेत आणि हे भाऊ बहिणीपेक्षाही चांगले संबंध आहेत आमचे. तर हे असं कोणीही हे अशा खालच्या पातळीवर जाऊन माझी तो सोडा पण कुण्या मुलीची किंवा कुण्या महिलेचीही बदनामी करू नये. तुम्हाला जर माझ्याशी वैरच पत्करायचं असेल तर माझं वैर हे लेखणीवर आहे आणि मी लेखणीच्या द्वारे तुमच्यासाठी मी कुठेही कधीही कुठल्याही स्तरावर कमी पडणार नाही. आणि माझा जो लढा आहे तो संविधानिक लढा आहे. मी जरी मारायला घाबरत असेल तर अजिबात मरायला तर मुळीच मी घाबरत नाही. तर ॲक्च्युली जो कोणी आहे, जे कोणी विरोधक असतील असे फालतू प्रकार अजिबात करू नये. आणि शत्रुत्व जर तुम्हाला पत्करायचं असेल तर हे आंबेडकरी अनुयायासोबत, शिवरायांच्या मावळ्यांसोबत
तुम्ही या डॉक्टर राजन माकणीकर सोबत कधीही तुम्ही लेखणीमध्ये जिंकू नाही शकणार, हे माझं तुम्हाला 100% वचन आहे. तर जर तुम्हाला माझ्याशी शत्रुत्व पत्करायचं असेल, तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, तो तुम्ही पत्करू शकता. पण असे फोटोज व्हायरल करून किंवा कोणाच्या पारिवारिक विषयामध्ये तुम्ही कलह निर्माण करून असे जर तुम्ही लोकांचा अपप्रचार करून हे जर करू शकत असाल तर हा तुमचा अतिशय मूर्खपणा आहे आणि तो बालिशपणा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला माझ्याकडे अजिबात थारा नाही आणि माझा परिवार काही याच्यामुळे ढासळणार नाही. आणि नंतर मानसिक संतुलन तर मी माझं अजिबात बिघडू देणार नाही. उलट तुम्ही मला खंबीर केलं आहे. हे सगळ्या गोष्टींमुळे मला असं जाणवत आहे की जो माझा जो काही भ्रष्टाचार विरोधी जो लढा होता आणि जो चालू आहे आणि तो अतिशय माझा वेगाने चालू आहे आणि योग्य दिशेने चालू आहे असं मी या गोष्टीला समजतो. तर कृपया करून जेही कोण असतील विरोधक तर ह्यांनी हे असे प्रकार थांबवावेत. मी माननीय गृहमंत्र्यांना या संदर्भामध्ये माझी तक्रार केलेली आहे आणि नंतर या संदर्भामध्ये तपास पण चालू आहे. वेळोप्रसंगी आता जे कोणी आहे ते तरी उघड होईलच. मग त्यावेळेस आपण जे काही लढा आहे तोही लढा आपण संविधानिक आणि कायद्यानेच लढू आणि भ्रष्टाचार विरोधी लढा सुद्धा मी माझा कायद्याने आणि संविधानिक लढणार आहे. मी थांबवणार नाही. धन्यवाद.